4-5 जण येऊन द्या आणि मग आपण बोलायला सुरुवात करू. हे विचार मंचनाला ते ओके का विचार. सगळ्यांना जय भीम. जय अण्णाभाऊ साठे. आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये जी मला संधी दिली म्हणजे अण्णाभाऊ साठे विचार मंच नाशिकने, त्यांचं मी मनापासून आभारी आणि धन्यवाद आहे की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला इथं बोलण्याची संधी दिली. तसं बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पारधी समाजाला गुन्हेगारच मानलं जातं. एकतर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गुन्हेगारच आहे. आजही जरी देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले असेल तरी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच आहे. परंतु कुठेतरी पुरोगामी विचाराचे जे विचार मंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप साऱ्या फेसबुक लाईव्ह आणि एक चांगल्या पद्धतीने एक मांडणी करण्याचं एक व्यासपीठ आपण म्हणूया एक कार्यकर्त्यांना, सामाजिक जे छोट्या मोठ्या काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यासाठी ते उपलब्ध आहे. तर मी माझ्या पूर्ण टीमच्या वतीने, मी माझ्या समाजाच्या वतीने मी ह्या फेसबुक लाईव्हमध्ये ज्यांनी मला संधी दिली बोलण्याची त्यांची मनापासून धन्यवाद, आभारी. तसं पारधी समाज हा जर नुसतं नाव जरी घेतलं महाराष्ट्रामध्ये तरी लोकांचा असा समज आहे की हा फक्त चोरच आहे, दरोडेखोरच आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही एक कुठंतरी एक गुन्हेगारीच्या नजरेमधून बघितलं जातं. जरी आम्ही किती जरी प्रयत्न केला की आम्हाला नाही, आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेशी काम करतो, परंतु आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तसाच आहे. आता पारधी समाज आणि भिल्ल समाजाची जे आहे वास्तव ते आज मला मांडण्याची इथे संधी दिलेली आहे. मी पहिलं ह्या ग्रुपच्या ह्या मंचाचे मनापासून आभार मानते की खरं मला एका अण्णाभाऊ साठेंच्या एका मंचावर विचार मांडण्याची संधी दिलेली आहे. तसं बाबासाहेब जर आंबेडकर खऱ्या अर्थाने जर कोणी पोहोचवलं असेल तर माननीय एकनाथरावजी आव्हाड, ज्यांचं मातंग समाजामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम होतं. त्यांनी त्यांच्या समाजापुरतं मर्यादित किंवा एक मातंग आहे आणि त्यांच्या एका दलित समाजापुरतं मर्यादित न ठेवता तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी घडवण्याचं काम केलेलं आहे. आज जिजांच्या रूपाने खऱ्या अर्थाने आम्हाला फुले आंबेडकर, शाहू, अण्णाभाऊ साठे कळलेले आहेत. आणि खरं मी म्हणजे मनापासून जिजा नाही आहेत आपल्यामध्ये, आमच्यामध्ये, तर खऱ्या अर्थाने जिजांचं आज आम्हाला एक प्रकारे पोरकं झाल्यासारखं वाटतं. मी वयाच्या 11 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते. एकतर माणूस सामाजिक क्षेत्रामध्ये केव्हा काम करतो, एक तर त्याच्या स्वतः अन्याय झालेला असेल तर तेव्हा तो पेटून उठतो. तसं मी पारधी समाजातले 3 वर्षाचे असताना वडिलांचा खून झाला आणि वडिलांचा खून झाल्यानंतर जे आईने वेदना भोगल्या, गाव पातळी म्हणा, इथाच्या पोलीस यंत्रणेचा म्हणा किंवा नातेसंबंधाचा ज्या पद्धतीने त्रास तिला भोगावा लागला, त्या त्रासाला कुठंतरी एक बालवयामध्ये आमच्यावर परिणाम झाला की खरंच खूप बिकट आहे आणि आपले प्रश्न, आपले मुद्दे, आपल्या होणारा अन्याय अत्याचार याला कोण वाचा पुरू शकत नाही का? की फक्त आपण जन्मलोय, इथं आलोय जन्माला आणि पारधी म्हणून एक चोर म्हणूनच जाणार का? तर मग मानवी हक्क अभियान नावाची संघटना होती जी मराठवाड्यामध्ये सुरुवातीला त्यांचं काम चालू होतं आणि त्यांच्या माध्यमातून मी त्या एकदम वयाच्या म्हणजे 5वीला असताना त्यांच्यामध्ये जोडले गेले. माहीत नव्हतं मला मी किती दिवस म्हणजे ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करेन, परंतु मला असं वाटलं होतं की त्यावेळेस मी माझ्या आईने ज्या भोगलेल्या वेदना किंवा आम्ही जे बघतो की कोणताही गाव पातळी वर्ग असेल किंवा तालुक्यामध्ये कुठं चोऱ्या झाल्या की पहिलं पारधींना, माझं मामाचं गाव हे नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या पारधी समाजांना म्हणजे गुन्हेगारीच मानलं जातं. तसं महाराष्ट्रामध्ये मानलं जातं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पारधी समाजाला गुन्हेगार मानलं जातं, परंतु नगर जिल्ह्यामध्ये जरा जास्तच याचा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर माझ्या आईचं माहेर नगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यातलं असल्यामुळे सारखे इथं परिसरात कुठं जरी चोऱ्या झाल्या
की रात्री अपरात्री पोलिसांनी यावा आणि घराची झडती घ्यावा, किंवा जे माझ्या आईच्याबद्दलचे जे शब्द ते उच्चारित होते, किंवा एका पारधी महिलेला, इतर महिलेला कसं आपण इज्जतीने बोललं जातो, पण एक पारधी महिला म्हणल्यानंतर ती पारधी आहे म्हणजे तिला समाजामध्ये इज्जतच नाही. एकतर ती समाजामधून पण बहिष्कृत आहे, अस्पृश्य. ती बहिष्कृत कशी आहे मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगेल. पण ती एक आदिवासी समाजाची आहे. तिला म्हणजे बोलायचं कसं, किंवा तिला इज्जत काय द्यायची गरज आहे, या सगळ्या घटनेमधून एक कुठंतरी मनाला खूप यातना व्हायच्या. आणि म्हणून मी 5वीला असताना, म्हणजे 5वी पास झाल्यानंतर मी 6वीमध्ये फक्त 6 महिने शाळेमध्ये गेले आणि मानवी हक्क अभियानच्या सक्रिय कार्यकर्ते झाले. मला ज्या ह्या मानवी हक्क अभियानमधून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली, ते अशोक भाऊ असेल, मनीषाताई असेल, सुधाकर भाऊ असेल, जिजा असेल, जिजी असेल, बाकीचे जे सगळे कार्यकर्त्याची टीम आहे. म्हणजे एक 11 वर्षाची मुलगी, तिच्यासाठी काहीच, बाबासाहेबांचं तर काही आम्हाला माहीतच नव्हतं. फक्त माझ्यावर अन्याय होणारा, अन्याय अत्याचार होणारा, हा कोणतरी आवाज उठवणार आणि आम्हाला एक आधार देईल, त्यावेळेस फक्त हे डोक्यामध्ये होते की बाबा मी पारधी आहे. आणि खूप साऱ्या म्हणजे गाव पातळीवर असेल, किंवा पोलीस यंत्रणेचा असेल, किंवा जात पंचायतीचा असेल, खूप सारा पारधी समाजामध्ये पगडा आहे. आणि त्याच्या ज्या वेदना आम्ही भोगलेल्या आहेत, त्या वेदनेमध्ये कुठंतरी आमच्या ह्या अन्याय अत्याचारामध्ये आम्हाला वाचा फोडतील आणि आमच्या बाजूने खंबीरपणे एक नेतृत्व उभं राहील, या आशाने मी त्या मानवी हक्क अभियानमध्ये गेले. दुसरी गोष्ट म्हणजे वयाच्या 11व्या वर्षामध्ये असताना बाबासाहेब एवढे काही समजत म्हणजे कळत नव्हते. फक्त बाबासाहेबांचं एकच वाक्य ऐकलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण ठीक आहे मला भेटलं नाही, कारण माझी परिस्थिती खूप नाजूक होती. संघटित झालो. दुसरा मंत्र मात्र कामाला आला की शिका, संघटित व्हा. आणि ते वाक्य मला खूप आवडलं बाबासाहेबांचं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि अन्यायाला वाचा फोडा. दुसरं त्यांचं एक वाक्य होतं की माणूस हा जोपर्यंत स्वतःचा म्हणजे शिक्षण जोपर्यंत घेत नाही, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो व्यक्ती त्याला पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर हे पण मला कुठंतरी मनाला लागलं की चला आपण पण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. बाकीच्या मग आता मी BA करते. झाल्यानंतर मग मी मानवी हक्क अभियानमध्ये गेले. मानवी हक्क अभियानमध्ये गेल्यानंतर प्रवेश केल्यानंतर एक 6-7 वर्ष मी एक सक्रिय कार्यकर्ते, म्हणजे जिजांच्या सोबत मला ज्या पद्धतीने बाबासाहेब त्यांनी शिकवले. खूप सारे बाबासाहेबांची गाणे असायचे, ट्रेनिंग असायचे, गायरान जमिनीचे विषय असेल, ॲट्रॉसिटी असेल, महिला अन्याय अत्याचार असेल, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असेल, पोलीस अन्याय अत्याचार. आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की पोलीस अन्याय अत्याचार, कारण इथं पारधी समाजाला गुन्हेगार मानलं जातं आणि सगळ्यात जास्त म्हणजे गुन्हेगारीचा जो शिक्का असेल तो पारधी समाज म्हणजे आजही आहे. म्हणजे बदल झाला, लोक शिक्षणाच्या आज मुख्य प्रवाहामध्ये आहे, परंतु कशा पद्धतीने आम्हाला आजही गुन्हेगारीकडे वळवलं जातं किंवा कशा पद्धतीने आम्हाला गुन्हे करण्यास भाग पाडलं जातं. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा लाईव्हमध्ये हे सांगत असते की मी मान्यच करते की पारधी समाज हा चोरीच करतो, पण ते सगळे करत नाही. त्याच्यासाठी सगळ्यांना दोषी धरू नका. आज इथं जर बघितलं तर इथं सगळ्या समाजातली लोक चोऱ्या करतात, पण केवळ एक पारधी म्हणून आमच्याकडे बघितलं जातं. आमची चोरी ही भाकरीची आहे, आमचा संघर्ष हा भाकरीचा आहे. ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे मला वाटतं की हे आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ST मध्ये आम्हाला पारधी समाजाला आहे, आम्ही ST मध्ये, आणि विदर्भामध्ये DNT मध्ये आहे पारधी समाजाची लोक. तर 1871 साली गुन्हेगारी कायदा आला. 1871 कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रातील 14 जाती त्या गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आला. त्याच्यामध्ये पारधी हा एक विशेष आहे, तो आजही मानला जातो. म्हणजे आणि मुक्त दिवस आहे आमचा 31 ऑगस्ट 1952 रोजी, जो गुन्हेगारी कायदा रद्द झाला. भारत देशामध्ये जवळजवळ 200 जातींना गुन्हेगारी म्हणून घोषित केलं गेलं. 1952 साली 31 ऑगस्ट 1952 साली आम्हाला कायदा तर केला, कागदोपत्री तर आम्हाला मुक्त केलं. खऱ्या अर्थाने शासनाने ज्या इथाच्या म्हणजे जे राजकीय आहे, सामाजिक आहे, सामाजिकचं नाही म्हणू शकत मी, पण जे राजकीय जे सत्तेत जी लोक होती सत्तेमध्ये ज्या पक्षाची, त्या पक्षाच्या लोकांनी जर खऱ्या अर्थाने पारधी समाजाकडे जर
एक चांगल्या पद्धतीने बघितलं असतं, माणूस म्हणून जर आमच्याकडे बघितलं असतं तर नक्की आमच्यामध्ये बदल झाला असता. आजही 70 वर्षामध्ये बाबासाहेब किंवा अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, फुले, आंबेडकरी हे लोक आमच्यापर्यंत पोहोचले नाही. आता आम्ही कुठंतरी पारधी समाजाचे एक तरुण कार्यकर्ते कुठंतरी समोर आलोय आणि ह्या विचारावर काम करतो. माझं काम तसं पारधी आणि भिल्ल समाजामध्ये आहे. तर मी काम करत असताना असं माझ्या लक्षात आलं की खूप अन्याय अत्याचाराच्या घटना खूप महाराष्ट्रामध्ये होतात. महाराष्ट्रामधल्या सगळ्याच अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये मी पोहोचणं शक्य नाही, पण तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा संस्था संघटना ज्या मला जोडलेल्या आहेत तर त्यांना मी एकच रिक्वेस्ट करीत असते की जिथं कुठं पारधी समाजावर अन्याय अत्याचार होतील त्यांना तुमच्यामध्ये सामावून घ्या. बाबासाहेब त्यांना समजून सांगा. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेब कळणार नाही, बाबासाहेबांचं संविधान कळणार नाही, इथं परिस्थिती अशी आहे, अण्णाभाऊ साठे कळणार नाही, इथं परिस्थिती अशी आहे की पारधी समाज हा मान्यच करत नाही. म्हणजे सॉरी, ह्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते, पारधी समाज हा असा आहे की बिलकुल दलितांना जवळ करत नाही. म्हणजे मी बघितलेलं आहे. सुरुवातीला मी ज्या टायमाला बाबासाहेबांच्या विचारावर काम करायला लागले त्यावेळेस समाजातल्या काही लोकांनी सांगितलं की बाबा दलितांना, आपण दलित असेल, मातंग असेल, चर्मकार असेल किंवा मुस्लिम असेल, ह्या 4 जातींना आम्ही अस्पृश्य समजतो. ह्या 4 जातीतल्या मुलांबरोबर किंवा मुलींबरोबर आमच्या पारधी समाजाच्या मुलाने किंवा मुलींनी लग्न करायचं नाही. लग्न केलं तर ते बहिष्कृत करतात. साधं प्रेम सुद्धा करू शकत नाही. कुणाला सांगितलं की बाबा ह्या पारधी समाजाच्या मुलीवर एखाद्या दलिताच्या मुलावर प्रेम आहे आणि ते लग्न करणार आहेत, त्याला सुद्धा समाजाचा विरोध असतो आणि जात पंचायतीचा खूप मोठा पगडा आहे. जात पंचायतीतून ते कुटुंब वाळीत टाकलं जातं. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आम्हाला पारधी समाजाच्या पाड्यापर्यंत, वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला करायचं होतं. खूप संघर्ष होता. म्हणजे आजच्या ज्या MSW PhD करणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी सामाजिक क्षेत्र म्हणजे हा एक जॉब असू शकतो किंवा त्यांचं एक फील्ड असू शकतो. पण आम्ही जे काम केलेलं आहे, आमची शेवटची पिढी असेल की ते आम्ही सामाजिक काम म्हणून बघतो ह्या सगळ्या प्रक्रियेकडे की आपली जबाबदारी आहे. आपल्याला बाबासाहेब कळले, आपल्यापुरते ते मर्यादित न राहता आपण आपल्या लोकांना, म्हणजे जसं की दलितांना ते खूप चांगल्या पद्धतीने कळले बाबासाहेब, परंतु भटक्या विमुक्तामधल्या, आदिवाशांमधल्या आमच्यासारख्या पारधी समाजातल्या ज्या जाती आहेत, पारधी समाजाच्या भरपूर पोटजाती आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणी गाव पारधी म्हटलं जातं, कोणी फासे पारधी, गाय पारधी, राज पारधी, हरण पारधी आहे, चित्ता पारधी आहे, असे बरेचसे एक विभाजन केलेलं आहे विभागावाईज. तर अशा समाजामध्ये बाबासाहेब पोस्ट करणं हे खूप चॅलेंजची गोष्ट होती आमच्यासाठी. आणि म्हणून आम्ही सुरुवात केली. म्हणजे एक माननीय एकनाथरावजी आव्हाडांच्या सोबत ज्यावेळेस काम करत असताना जिजांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे खरंच आज मी जे काय आहे ते मानवी हक्क अभियानमुळं आहे. आज खूप सारे लोक मला म्हणजे ऐकतात, माझे विचार ऐकतात किंवा मला माझ्या कामाची प्रशंसा करतात. बरं वाटतं मला. पण याचं सगळं श्रेय हे मानवी हक्क अभियानच्या पूर्ण टीमला आहे. कारण 5वी शिकलेला कार्यकर्ता घडवणं एवढं सोपं नसतं. त्याचे शिक्षक खूप ॲक्टिव्ह असले पाहिजे आणि माझे शिक्षक खूप ॲक्टिव्ह होते असं मला वाटतं. आणि त्यांनी ॲक्टिव्ह पद्धतीने मला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकदम लेकरासारखं, म्हणजे मी त्यांच्यासाठी एक लेकरूच होते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला त्यांनी एकदम लेकराप्रमाणे समाविष्ट करून घेतलं. आणि आज जे काय आहे मी त्या पूर्ण टीमच्या मदतीने आहे, त्या टीमच्या शिकवणीत मुलं आहे. आता राहिला पारधी आणि भिल्ल समाज महाराष्ट्रामधला. आजही म्हणजे मी माझं एक पुस्तक 2019 मध्ये एका पत्रकारांनी पुस्तक लिहिलं आहे, विंचवाचं तेल म्हणून. तर मी खूप साऱ्या म्हणजे संघटना बघितल्या, संस्था बघितल्या, राजकीय पक्षातली लोक बघितले, खूप साऱ्या लोकांची कामं आहेत पारधी समाजावर आणि खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आहेत. काही ठिकाणी ठीक आहे, संस्थाच्या माध्यमातून कुठंतरी मर्यादा असते, संघटनाला ते फुल टाइम म्हणजे कुठं पण करू शकतात. तर माझं असं लक्षात आलं की अरे पारधी समाजावर खूप लोकांनी कामं केली, पण पारधी समाजाचे प्रश्न, पारधी समाजाच्या संस्कृत्या, पारधी समाजाबद्दल जे कोणी लिखाण करायला पाहिजे होतं, ठीक आहे, खूप साऱ्या कॉलेजनी किंवा खूप साऱ्या विद्यापीठांनी त्याच्यावर मुलांनी अभ्यास केलेला आहे,
तो कितपत योग्य आहे? मग आपण आपल्या समाजाचे काही मुद्दे, काही प्रश्न, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे जर आपण आपल्या बोलीभाषेत मांडलं तर नक्की बदल होईल आणि नक्की लोकांना एक पारधी समाज हा एक काय समाज आहे, तो कसा जगतो. तसं तर आपल्याकडे म्हणलं जातं की बाबा पुरुष प्रधान संस्कृती आहे, परंतु आमचे पुरुष हे सतत जेलमध्ये असतात. जेलमध्ये खूप सारे टॉर्चरिंगच्या केसेस घडल्या जातात त्यांच्याबरोबर, केलेल्या नकल केलेल्या गुन्ह्याची, आणि खूप सारे त्यांना टॉर्चरिंगला सामोरं जावं लागतं आणि त्यांचा स्वभाव हा चिडचिडी होतो आणि खूप साऱ्या पोलिसांच्या मारहाणीत मयत वगैरे होतात. खूप साऱ्या महिलांना पण अन्याय अत्याचाराच्या केसेस म्हणजे शब्दात मांडू शकत नाही, पण कधी कधी लाज वाटते मला ह्या समाज व्यवस्थेची. मला कल्पनापासून सांगते आणि अंतकरणापासून सांगते की जातीचं विष आहे ना, ही जी जात बनवली नाही आणि जो जातीला धरून काम करतो का, ही फक्त विषय जातीसाठी काम करणं, तो खूप खूप विषारी विषय आहे. विष आहे, ते जात एक विष आहे. म्हणजे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना होतात जातीला धरून, तर असं भयान वाटतं की खरं आपण या देशाचं स्वातंत्र्य आहोत का, स्वातंत्र्य सैनिक आहोत, म्हणजे स्वातंत्र्य आहोत का, या पुरोगामी विचाराचे खरं आपण एक भाग आहोत का. आपण आपले संघर्ष, आपलं युद्ध किती वर्ष आपण भोगणार आणि आपल्याच नशिबाला काय येणार, मग इतरांच्या पण नशिबाला का नाही. आपण ज्या वेळेस एखाद्या फील्डवर जातो किंवा आपल्या एखाद्या कामानिमित्त एखाद्या अधिकाऱ्यापाशी जातो किंवा कुठं पण, तर तिथं जो जातीभेद होतो तो खूप भयान असतो. कारण काही लोकांना, काही खूप ॲक्टिव्ह लोक असतात की ते सरनेमवरूनच जात ओळखली जाते. खूप साऱ्या लोकांचं म्हणणं असतं की तुमच्या डोळ्यावरून जात आम्हाला दिसते. खूप साऱ्या म्हणजे अशोक तांगड्यांनी माझी एक पोस्ट आता फेसबुकवर टाकली होती आणि खूप साऱ्या म्हणजे मला जवळजवळ 4-5 हजार लोकांचा फोन आलेला. तर त्या फोनमध्ये खूप सारे क्लास 1 अधिकारी होते, म्हणजे पुरोगामी विचाराचे पण होते आणि बाकीचे इतर पण राजकीय पक्षातल्या पण लोकांचा विषय होता. तर त्यांचं म्हणणं की बाबा पारधी समाज आम्ही कसं ओळखतो. मग काय त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी पण होते, त्यांनी मग सांगितलं की मग त्यांना काही प्रश्न विचारले, तुम्ही कशा पद्धतीने पारधी, मग त्यांनी सांगितलं की तुमच्या डोळ्याहून आम्ही ओळखतो, तुमच्या बोलीभाषाहून ओळखतो. आणि पण आमची बोलीभाषा बदलण्यासाठी आम्हाला गावात तर घ्या आणि खऱ्या अर्थाने आम्ही एक चांगलं परिवर्तन घडवू शकतो. ह्या देशाचं नाव एकदम स्वाभिमानाने घेतील अशी ॲक्टिव्ह मुलं आहेत. आज जर पारधी समाजाचा पारंपरिक विषय बघितला तर शिकार करणं, भिल्ल समाजाचा व्यवसाय बघितला तर गलोलीने पक्षी मारतात. पण शासनाचा आज बंदी आहे आणि शासनाची बंदी असल्यामुळे शिकार करू शकत नाही. ऑलिम्पिकमध्ये आमची मुलं नंबर काढतील आणि कुठंच्या कुठं देशाचं नाव रोशन करतील, परंतु ती संधीच आम्हाला भेटत नाही कारण आमचं कोणच नाही. आज आमचं बघितलं मंत्रिमंडळामध्ये, म्हणजे इथं राजकीय याच्यामध्ये ना केंद्रात ना राज्यात पारधी समाजाचे विषय मांडायला तर कोणच नाही. म्हणजे एखादी घटना झाली महाराष्ट्रामध्ये, जसं की बीडची घटना झाली, म्हणजे स्वतःच्या जमिनीसाठी संघर्ष करावा लागतो. आमच्या वडिलांनी जी प्रॉपर्टी कमवून ठेवली ती तर हडपण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून तिहेरी हत्याकांड झालं आणि ते मिळवण्यासाठी कशा म्हणजे कर्त्या कुटुंबाचे कशा पद्धतीने खून झाले, हे खूप भयानक वास्तव आहे. म्हणजे खूप असं मनाला लागणार आहे की कोण आहे का नाही आमचं वाली, म्हणजे आम्ही जनावरच आहोत का. म्हणजे आम्हाला वाटतं की बाबा ह्या स्वातंत्र्याचा किती हिस्सा आम्हाला भेटला किंवा ह्या स्वातंत्र्याचा किती टक्के आम्हाला भेटलं, म्हणजे शंका येते. जसं की आता ते बऱ्याचशा घटना महाराष्ट्रामध्ये दलितांच्या बाबतीमध्ये झाल्या असतील, पारधी समाजाच्या. कालच्या माझ्याकडे हिंगोलीची एक केस होती की ताई मला रात्रीचं येऊन एका माणसाने मारलं. मी म्हणलं लॉकडाऊनच्या काळामध्ये काहीच करू शकत नाही, पण थोडंसं मार्गदर्शन ठीक आहे. म्हणजे अशा घटना ज्या होणाऱ्या आहेत त्या कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि त्या थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी, म्हणजे मी तर म्हणते की मी तर म्हणजे सॉरी रागाला बघणाऱ्यांना किंवा आयोजकांना तरी झाले, आपला समाज कमी झालाय आपल्यामध्ये आणि संघटना जास्त झाल्या. आपण संघटना कमी करून समाजासाठी काम केलं पाहिजे आणि गरज आहे. कारण आपण खूप साऱ्या विभागामध्ये विभाजन झालंय आणि आपण फक्त दलित आहोत तर दलिताचाच विचार मंच, भटके विमुक्त आहेत तर भटके मुक्ताचाच विचार मंच, आदिवासी आहे तर आदिवाशाचाच एक विचार मंच. मी म्हणत
नाही की असं करावा. ठीक आहे, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणी काय करावा कुणी नाही काय करू नये. पण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू, अण्णाभाऊ साठे यांना मानणारा खूप मोठा वर्ग इथं निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. आज बाबासाहेबांच्या विचारावर खूप संघटना संस्था काम करतात, परंतु अण्णाभाऊ साठेचं ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे गाव पातळीवर, तर ते दिसत नाही. अण्णाभाऊ साठ्यांच्या कोणी जयंत्या साजर करत नाही. आम्ही पारधी तर सोडा, आम्हाला बाबासाहेब अजून समजले नाही, तर अण्णाभाऊ साठे कधी, ही खूप लांबची गोष्ट आहे. तर अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराची देवाणघेवाण किंवा त्यांनी काय केलं महाराष्ट्रासाठी, त्यांची फकीरा ही कादंबरी आहे ती कशा पद्धतीने हे झालं, तर हे सगळं सांगण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जाती गोत्याचं जर राजकारण बाजूला, म्हणजे बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून. आता मी पारधी समाजामध्ये काम करते, तर ह्या अशोक तांगड्यांनी ज्यावेळेस माझी फेसबुक पोस्ट टाकली, तर खूप साऱ्या लोकांनी मला संपर्क केला. मी माझ्या संस्थेच्या वतीने 150 पारधी आणि भिल्ल समाजाची मुलं ही दत्तक घेतलेली आहेत. म्हणजे दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्याच्यामध्ये मुलं ड्रॉपआउट होणार नाही, बालविवाह होणार नाही, बालमजूर होणार नाही. आणि माझं काम आहे मुलं, पालक आणि बालक, पालकांसोबत त्यांच्या आयडेंटिटीच्या मुद्द्यावर काम करायचं. आयडेंटिटीची का गरज आहे, कारण आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशी परिस्थिती आली की शासनाने 3 महिन्याचं रेशनिंग लोकांना, प्रत्येक समाजातल्या लोकांना 3 महिन्याचं रेशनिंग दिलं. परंतु असं लक्षात आलं काम करताना की बाबा खूप साऱ्या भटके विमुक्तांना किंवा आदिवासी पारधी आणि भिल्ल समाजाला रेशनिंग आहे, काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही. परंतु कुटुंबामध्ये 2च नावं रेशनिंगला आहे आणि त्या कुटुंबाची लोकसंख्या आहे 10 ते 15. म्हणजे कुटुंबाची लोकसंख्येनुसार धान्य दिलंच नाही, त्या रेशनिंगवरच्या संख्येनुसार लोकांना धान्य दिलं. त्याच्यामध्ये पण एक प्रश्न आला की बाबा त्याच्यामध्ये बारकोड नाही, बारकोड किंवा तुमचं रेशन कार्ड लिंक नाहीये, आधार लिंक नाही त्याच्यामुळं पण खूप सारे प्रश्न उपस्थित झाले की लोकांना समजलं नाही की बाबा रेशनिंग आम्हाला भेटतं, किंवा लोकांवर उपासमारीची वेळ आली. तर हे नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी त्या बालकांसोबत आम्ही काम करत असतो. आणि माझ्याकडे आश्रमशाळा किंवा हॉस्टेल बिलकुल नाहीये. परंतु माझ्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नसल्यामुळं मी माझं जे उद्दिष्ट आहे की मला पारधी आणि भिल्ल समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचं. मग ह्या गोष्टी नसल्या माझ्याकडं, म्हणजे हॉस्टेल किंवा आश्रमशाळा नसली, तर मी माझं काम थांबवावं का, तर नाही. आपण आपल्या वेगळ्या हे काम उभं केलं पाहिजे आणि मी ते करण्याचा प्रयत्न करते. म्हणून मी माझ्या संस्थेच्या वतीने लोकवर्गणीतून, म्हणजे मला मदत करणारे खूप सारा पुरोगामी विचाराचा एक लोक आहेत, ते दरवर्षी मला शालेय साहित्य असेल, बाकीचे जे ट्रेनिंग आहे, बाकीचे कार्यक्रम आहे, याच्यासाठी लोकवर्गणीतून हा कार्यक्रम मी घेत असते. माझ्या संस्थेला कुठून प्रोजेक्ट वगैरे नाही. एकोनेट नावाची संस्था आहे, तर 4 कार्यकर्त्यांना फक्त ते फेलोशिपच्या माध्यमातून ती 3,000 रुपये ते देतात. तर 4 कार्यकर्ते माझ्याकडे आहेत, पण ती पण मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आहे. म्हणजे ती मुलं ड्रॉपआउट आहे, म्हणजे 8वी 9वी ही शाळा शिकलेली आहे. आणि 8वी 9वीच्या शिक्षणानंतर त्यांनी जंगलामध्ये शिकार करणं, किंवा काही मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत चोरीचे. मग अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं, त्यांचं BA यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण. सांगण्याचं तात्पर्य हा की आपल्यापाशी जर साधन सामुग्री नसले तर आपण आपलं काम थांबवलं नाही पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीने, म्हणजे फुले आंबेडकरी विचार, जे अण्णाभाऊ साठेंचे विचार आहे, ते आपण समाजामध्ये रुजवले पाहिजे. आणि खरं अण्णाभाऊ साठेचं विचार मंच आहे, पुरोगामी विचार मंच आहे अण्णाभाऊ साठेंचं. खऱ्या अर्थाने माझी रिक्वेस्ट असेल ह्या विचार मंचाला की अण्णाभाऊ साठेंचं खऱ्या अर्थाने काम महाराष्ट्राला अजून समजवण्याची गरज आहे. आणि ते समजवण्याचं नक्की तुम्ही काम करा. त्यासोबत तुमच्यासोबत आम्ही असो. आम्ही आमच्या फील्डवर पण खूप सारे कार्यक्रम, अण्णाभाऊ साठेंचे पण वक्ते म्हणून खूप सारे येण्याची गरज आहे. तर नंतर ते मी करेन ॲडजस्टमेंट. आता मूळ मुद्द्याकडे, म्हणजे मी माझं सामाजिक क्षेत्राचा विषय सांगितला, मी कसं सामाजिकमध्ये घडलं, पारधी समाज काय आहे, भिल्ल समाज काय आहे. भिल्ल समाज पण हा एक खूप भित्रा समाज आहे. म्हणजे मी बघितला की पारधी समाज आमचा संघर्ष करू शकतो आणि करतो पण. कधी अन्याय अत्याचार झाला तर आज संघटनेच्या माध्यमातून किंवा आम्ही ज्या पद्धतीने काम उभं केलेलं आहे की अन्याय अत्याचार झाल्यानंतर तुम्ही आवाज उठवला पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने लोक आवाज पण उठवतात. पण भिल्ल समाज हा एक खूप दबलेला समाज आहे, खूप भित्रा समाज आहे. आणि भिल्ल समाज हा जंगलाच्या, मग गावकुसाच्या
बाहेरच आहे आमच्यासारखा, कुठंतरी एक नदीच्या कडेला असेल, कुठं वाळूचं काम करणे, कुठं मच्छी मारणे, हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. परंतु आज वाळूवर बंदी आहे, मच्छीमारीवर खूप सारे म्हणजे मच्छीमारीच्या खूप साऱ्या नियम आहेत, एक विभाग आहे त्याच्यामध्ये, त्याचे काही करार वगैरे करून घ्यावं लागतात. तर बिल समाजावर पण उपासमारीची वेळ आली. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी तर असं बघितलं आमच्या विभागामध्ये, तर खूप भयान होतं. म्हणजे लोक बिल समाजाची मुलं रानात जायची, ज्यांचं शिक्षणाचं वय आहे, ती मुलं त्यांना जेवायला नाही म्हणून कुठंतरी एखाद्या झाडावर पक्षी मारणं किंवा खेकडे मासे पकडणं, तेच रानात जाऊन भाजून खाणं आणि त्याच्यावर त्यांचं जीवन म्हणजे हा बिल्ल समाजामध्ये ठीक आहे. बिल्ल समाजामध्ये आता एक आम्हाला एक म्हणजे चांगल्या पद्धतीचं की बिल्ल समाजातले काही कार्यकर्ते, काही नेते राजकारणामध्ये ह्या खूप मोठ्या पदावर आहेत. तर नक्की आम्ही एक आमचा विचार चाललेला आहे की त्यांना एक भेटून ह्या सगळ्या समाजाची परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, की ते कुठंतरी महाराष्ट्रामधल्या सगळ्याच भिल्ल समाजाचा विचार करावा. तसं राजकारणामध्ये भिल्ल समाजाची लोक आहेत आणि मी पाहिलेले आहेत, मी नाव नाही घेते यावेळेस, मला वाटतं की ते योग्य नाही. परंतु पारधी समाजाचं कोणच नाही. मी असं बघितलं की मी जवळजवळ आदिवासी फासे पारधी समाज संघटनेचं 18 जिल्ह्यामध्ये काम केलं आणि 18 जिल्ह्यामध्ये फिरत असताना मी असं बघितलं की काही ठिकाणी पारधी समाजाचे सरपंच आहेत, पण ते फक्त आणि फक्त नामधारी, साधं खुर्ची बसण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नाही आहे. मग केंद्रात आमचं कोण नाही, राज्यात आमचं कोण नाही, जिल्हा परिषद सदस्य कोण नाही, आमचा ग्रामपंचायत सदस्य आहे तर तो त्याची बाजू मांडू शकत नाही, फक्त त्यांनी ते पद भोगायचं, त्या खुर्चीवर सुद्धा त्यांनी बसायचं नाही. म्हणजे इतकी दयनीय अवस्था आहे पारधी समाजाची. तर ह्या सगळ्या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे आणि बाबासाहेबांचं एक संविधान म्हणजे हा देश चालतो म्हणजे संविधानावर चालतो. तसं मी एक बघितलेलं आहे की खूप साऱ्या समाजातल्या लोकांचा असा समज आहे की हे शासनाने दिलेले राखीव कोठे आहेत, की पारधी समाजाला इतका राखीव जागा, बाकीच्या फटकेमुक्तांना एवढी जागा, बाकीच्या सगळ्या समाजाला एवढी जागा. परंतु ही सगळी बाबासाहेबांची देण आहे, ही सगळी अण्णाभाऊ साठेंची देण आहे, ही सगळी राजश्री शाहू महाराजांची, फुले आंबेडकरांची देण आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण गाव पातळीवर शहरातले प्रश्न वेगळे आहेत आणि गावातले प्रश्न वेगळे आहेत. ते पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने काम करण्याची गरज आहे. मी करत असलेली कामं म्हणजे मी माझ्या फील्डवरचं मी सांगितलं, पण मी माझ्या संस्थेच्या वतीने आणि संघटनेच्या माध्यमातून पारधी समाजाच्या जे काम करते त्याचा थोडासा मी तुम्हाला परिचय देते. जसं की शिक्षणाचं मी तुम्हाला सांगितलं की मी जवळजवळ 20 वर्ष झालं सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, पण मला असं लक्षात आलं की बाबा पारधी समाज दररोजच जेलमध्ये जाणार आहे, दररोजच त्यांचे एक वेगळे प्रश्न आहेत आणि दररोजच त्यांचा एक नवीन मुद्दा आहे. तर आपण पारधी समाजामध्ये कुठंतरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक विभाग सुरुवात करून एका तालुक्याच्या ठिकाणी कुठंतरी शिक्षणावर काम केलं पाहिजे. मग शासन, मी पारधी समाजाची आहे, मी सुनीता भोसले पारधी समाजाची आहे, बाबासाहेबांना मानते, नेताजी शाहू महाराजांना मानते आणि मला नाही वाटत की मला एवढ्या सहजासहज सगळ्या गोष्टी मिळतील. परंतु मी माझं ध्येय आणि उद्दिष्ट एकदम डोक्यामध्ये फिट केलेलं की मला कशावर काम करायचं, मला गरज काय आहे, माझ्या समाजाला काय दिलं पाहिजे. जसं की एखादं पेशंट आजारी असल्यानंतर डॉक्टरला माहिती असतं की याला कोणती लस दिली पाहिजे किंवा कोणतं औषध दिलं पाहिजे, तसं मला माहिती की माझ्या समाजाला मी काय कशावर काम केलं पाहिजे. म्हणून मी पहिल्या सुरुवातीला माझा विषय घेतला की शिक्षण मेन, मुलं शिकली पाहिजे. एक तर पारधी समाजामध्ये बालविवाहाचं प्रमाण आहे, शिक्षणाचं फार खूप कमी प्रमाण आहे. 8वी-9वी पर्यंत मुलं शाळेत जातात, 8वी-9वी नंतर मुलं शाळेतच जात नाही. मग का तर नंतर मग शिक्षणाचं खूप सारं खाजगीकरण झालं आहे. आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या म्हणजे संस्थात्मक संस्था निर्माण करून लोकांनी शिक्षणाच्या खूप मोठ्या मोठ्या संस्था उभारल्या आणि त्याच्यामध्ये आपली मुलं जी आदिवासींची जी मुलं आहेत, भटके मुक्तांची जी मुलं आहेत, ती फक्त जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद शाळा आज खूप साऱ्या शाळा केंद्राने बंद केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने सांगतात जिल्हा परिषदच्या शाळा खूप चांगल्या आहेत, पण तिथपर्यंत त्या पद्धतीचं शिक्षण पण मिळणं गरजेचं आहे. शासनाचे जे नियम आहेत ते पण थोडे बदलण्याची गरज आहे. परंतु आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप शोकांतिक आहे. शिक्षणावरून एक आठवलं की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये
ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू झाली. आता दुर्दैवाची गोष्ट आहे, मी माझ्या फेसबुकवर पण टाकलं की पारधी आणि भिल्ल समाजापाशी मोबाईल नसतो किंवा लॅपटॉप नाही, इंटरनेटची सुविधा नाही, हा समाज जंगलामध्ये राहतो. तर ऑनलाईन शिक्षणाचा आम्हाला काडी मात्र फरक नाही. आजही आमची मुलं आहे त्या परिस्थितीमध्ये घरीच आहे. मी प्रत्येक फील्डला गेल्यानंतर मुलं विचारतात की मॅडम किंवा ताई आमच्या शिक्षणाचं कसं, कारण ऑनलाईन शिक्षण पद्धत आहे, आमच्याकडे मोबाईल नाही, लॅपटॉप नाही. दुर्दैवीची गोष्ट आहे, शोकांतिका आहे. म्हणजे हे सांगण्याची पाळी आपल्यावर येते की लॅपटॉप नाही आणि इंटरनेट नाही आणि ऑनलाईन शिक्षणाचा आमच्या मुलांना एक मात्र सुद्धा फायदा होत नाही. माझ्याकडे 140 मुलं जी आहेत ती लहान आहेत आणि 10 मुलं जी आहेत ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ती शिक्षणावर काम करतात आणि तीच मुलं माझ्यासोबत सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्यासोबत फुले आंबेडकरी शाहू यांच्या विचारावर काम करतात आणि समाजाला त्यांची. दुसरी गोष्ट, दुसरं काम आहे आमचं आरोग्यावर. आता आरोग्याचा विषय जर बघितला तर दऱ्या डोंगरामध्ये राहणारा आमचा समाज आहे. एक तर गावाशी आणि त्याचं मला वाटतं की गावाचं आणि त्याचा संबंध एकदम 5-10% येत असेल, कारण तो त्याचं जंगलामध्ये राहणं आणि गावामध्ये कधी त्याचा ये जा नसते. त्याच्यामुळे खूप सारे आरोग्याचे प्रश्न आहेत आमच्या फील्डवर. परंतु आता मी पहिले कसे होते ना, असे आता कशा पद्धतीने आम्ही ते सुधरवले. ज्या महिला गरोदर माता असतील किंवा अंगणवाडी अंगणवाडी आहे, त्याच्यामध्ये अंगणवाडी खूप साऱ्या ठिकाणी पारधी भिल्ल वस्तीमध्ये अंगणवाडीचा फायदा आमच्या मुलांना होत नव्हता. तर खूप साऱ्या म्हणजे इथलचे CEO असेल, BDO साहेब असेल, यांच्या सगळ्यांच्या मदतीने प्रत्येक जे फील्ड आहे माझ्या क्षेत्रातलं तर त्या फील्डवर जाऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने, खूप साऱ्या संघटनेच्या मदतीने प्रत्येक ठिकाणी जिथं पारधी आणि भिल्ल समाजाची वस्ती आहे त्या वस्तीमध्येच आम्ही एक विचार केला की खूप सारे वर्ष आपण मोर्चे काढतो, धरणे काढतो, आंदोलनं काढतो, सामाजिक आणि राजकीय नेत्यांना त्याच्यामध्ये आपली भडासणी काढतो, परत शासकीय अधिकारी असतो त्यांना पण आपण बोलतो. परंतु संस्था काम करत असताना एक ॲक्टिव्ह पद्धतीने आपण काम केलं पाहिजे की प्रत्येक याचं म्हणणं असतं अधिकाऱ्यांचं की तुमचे कागदपत्र क्लिअर असले पाहिजे. आणि तीच खरी गंमत आहे काम करताना की आपण म्हणतो आम्हाला पारधी आवासमध्ये घरकुलामध्ये घर द्या, शबरी आवासमध्ये घरकुल द्या, पण त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहे, जसं की रेशन आहे ना, जातीचा दाखला आहे, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, बँक आहे किंवा गाव पातळीवर जागा पाहिजे, त्या कशा पद्धतीने ग्रामसभेमध्ये आपले विषय कसे मांडले पाहिजे, ग्रामसभेला आपण गेलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण ग्रामसभेला जात नाही, आपले विषय आपण मांडत नाही, तोपर्यंत ग्रामसभेमध्ये ते ठराव घेतले जात नाही. खूप सारे. आणि मग ते स्वच्छताच्या बाबतीमध्ये तो दुसऱ्याकडे मुद्दा गेला. मग स्वच्छताच्या बाबतीमध्ये जसे डिलेव्हरीच्या काही केसेस आमच्या पुढे आल्या. पूर्वी खूप सारी लोक डिलेव्हरीच्या ज्या केस घरीच, म्हणजे पारधी आणि भिल्ल समाजामध्ये तर कंपल्सरी डिलिव्हरी घरीच केल्या जातात. म्हणजे मी बघितलेलं आहे की अंधश्रद्धे, म्हणजे याच्यामध्ये आरोग्यामध्ये पण अंधश्रद्धा आहे त्यांची. असं समजलं जातं की आमच्याकडे डॉक्टरच नाही आहे, तालुका किंवा जिल्हा वाईज ठिकाणी शासकीय हॉस्पिटल आहे, पण जे आरोग्य केंद्र आहेत गाव पातळी, झोन पातळीवरचे, तर तिथं खूप साऱ्या सुविधा नसतात. जसं की सोनोग्राफीचं मशीन नसतं, बाकीच्या ज्या डिलेव्हरीच्या सिझरिंगचं जे आहे, सिझरिंगचं जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. बाकीच्या त्या सुविधा खूप मिळण्याची गरज आहे की जसं ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या आरोग्य केंद्रामध्ये पण साऱ्या गोष्टी भेटल्या पाहिजेत. कारण आमच्याकडे आरोग्याच्या बाबतीमध्ये जर एखादी महिला डिलेव्हरीच्या टायमाला हे झाली तर डॉक्टरकडे त्या सुविधा नसतात. जसं की सोनोग्राफी काढा, सोनोग्राफीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणं किंवा ती खाजगीमध्ये सोनोग्राफी करणं परवडत नाही, कारण पैसेच नाही. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर कितीतरी भयान परिस्थिती म्हणजे उभ्या राहिल्या गरोदर महिलांसाठी, मातांसाठी. त्याच्यामुळं ह्या सगळ्या विषयावर काम करण्याची गरज आहे. पारधी समाजाचं बघितलं तर पारधी समाजाचं वेगळंच असतं. पारधी समाजाचं म्हणणं की आपल्या प्रत्येक स्त्रियांच्या घरीच डिलिव्हरी करतात आणि नियमाने ते केल्या पण पाहिजे. पारधी समाजामध्ये डिलिव्हरीमध्ये पण खूप सारा अंधश्रद्धेचा भाग आहे. जसं की मी माझ्या पुस्तकामध्ये टाकलेलं आहे, पारधी समाजामध्ये लग्न झाले की बाई ही बाटलेली असते, म्हणजे की तिचे आणि तिच्या पतीचे शारीरिक संबंध आले
किंवा एखादी मुलगी आहे, तिचं लग्न नाही झालं पण लग्नाच्या अगोदर तिचं कुठंतरी अफेअर आहे आणि तिच्या एखाद्या मुलाबरोबर शारीरिक संबंध आले, तरी ती अस्पृश्य, म्हणजे ती बाटली, म्हणजे तिच्या हातचं किंवा तिला घरामध्ये कुणीच घेतलं जात नाही. तिची आंघोळ वेगळी, तिचा साबण वेगळा, तिचा बाकीच्या सगळ्या गोष्टी तिच्या वेगळ्या. अस्पृश्य म्हणजे अस्पृश्य असते. आणि डिलिव्हरीच्या टायमाला तर खूप भयानक परिस्थिती, म्हणजे मी माझ्या वारंवार व्याख्यानामध्ये सांगत असते की खरं शासनाला कधी वाटलं नाही का पारधी समाजावर हा अभ्यास करावा? कधी कोणत्या पीएचडीच्या विद्यार्थ्याला, MSWच्या विद्यार्थ्याला वाटलं नाही का की पारधी समाजाच्या महिलांवर तुम्ही PhD MSW करता? पण हे विषय मांडले पाहिजे आणि हे विषय आपण सगळ्या खुल्या पद्धतीने मांडले पाहिजे. हे विषय कोणच मांडत नाही. म्हणजे आज आपण बघितलं मी की कुणाची इच्छा नाही की पारधी समाजाचे हे विषय मांडले पाहिजे. जसं की एखादी समजा मुलगी आहे आणि तिची डिलिव्हरीची शेवटची घटका आली, तर तिला कंपल्सरी पहिल्या डिलिव्हरीमध्ये घरीच तिची डिलिव्हरी केली जाते. ना तिची सोनोग्राफी, ना तिला मेडिकलच्या सुविधा, कसल्या सुविधा नाही, ना तिला ताजं पण अन्न दिलं जात नाहीत आणि कंपल्सरी तिची घरी डिलिव्हरी करायची. घरी डिलिव्हरी करून 7-8 जणी बायाने तिच्या पोटाला तेल चोळायचं, परत तिला पळवायचं, खूप साऱ्या आगुरी विद्या करायच्या. तिथं टाळलं तो येतो. खूप साऱ्या अनिष्ट रूढी, थोडंसं गरमीचं खूप वातावरण आहे, तर तिची कंपल्सरी डिलिव्हरी घरीच करायची. ज्यावेळेस बाळ बाहेर येईल, म्हणजे बाळ बाहेर यायची प्रोसेस येईल, त्यावेळेस घरातल्या एखाद्या पुरुषाने यायचं आणि बाईच्या वटीव टाच लावायची आणि बाळ बाहेर काढायचं. एवढं करून जर बाळ बाहेर जर नाही आलं तर घरी सिझरिंग करायचं आणि घरी सिझरिंग करून ब्लेडने किंवा एखाद्या चाकूने त्या बाईचं ती जागा कापली जाते आणि बाळ बाहेर केलं जातं. म्हणजे इतक्या अंधश्रद्धेमध्ये हा समाज जगणार आहे आणि ह्या समाजापर्यंत बाबासाहेब पोहोचवण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. मला वाटतं की सगळ्या फुले शाहू आंबेडकरी विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी रिक्वेस्ट असेल, तळतळीची विनंती असेल एक की बाबासाहेब दलितांना खूप समजले, अण्णाभाऊ साठे खूप कमी समजले लोकांना, परंतु ज्या पद्धतीने हे दोन्ही पण महापुरुष आमच्या समाजामध्ये भटक्या वृत्तांच्या किंवा पारधी समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे होते, त्या पद्धतीने ते पोहोचले नाही. तर येणाऱ्या काळामध्ये ते पोहोचवण्याचं काम तुम्ही मी सगळी करूया. दुसरा आमचा मुद्दा आहे की मी खूप हळूहळू बोलते, कारण खूप सारी गरमी आहे आणि पावसाचं खूप वातावरण आहे, त्याच्यामुळे थोडंसं हळूहळू. बालविवाहाचं प्रमाण खूप सारं आहे. जसं की आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जरी शासन म्हणत असं, शासनाचं एक वेगळं लक्ष होतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये शहरामध्ये किंवा ज्या सोशल डिस्टन्सिंगचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये शासनाचं किंवा पोलिसांचं खूप सारं काम लागलं. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप साऱ्या ठिकाणी, आजच एक आमच्या फेसबुक मित्राची पोस्ट पाहिली की लॉकडाऊनच्या काळामध्ये 12 बालविवाह थांबवण्यात आले. तर लोकांना माहीतच नाही. मी लोकांना दोषच देत नाही, आमच्यापर्यंत शासन पोहोचलंच नाही, आम्हाला सांगितलंच नाही. आम्हाला शासनाचा कायदा सुद्धा माहीत नाही की बालविवाह केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात मुलीवर किंवा त्याच्यावर कायदा काय आहे. गाव पातळीवर म्हणा, तालुका पातळीवर म्हणा किंवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून तो आमच्यापर्यंत गेलाच नाही. हे दुर्दैव आहे, शोकांतिका आहे आणि म्हणून बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे. आणि बालविवाहाच्या प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त आहे तर ते आदिवाशांमध्ये आहे. जरी आज त्याच्यावर कायदा असला तरी आदिवाशांमध्येच खूप सारे बालविवाह होतात. ते बालविवाह आम्ही आमच्या फील्डवर होऊन दिले जात नाही. खूप सारे, म्हणजे आम्हाला जिथं माहीत पडतं तिथं आम्ही पोलिसांची म्हणा, अधिकाऱ्यांची म्हणा मदतीने ते लोकांना गाईड करून समजून किंवा मुलींना परत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून ते थांबवले जातात. आता भिल्ल समाजामध्ये लग्न पद्धती पण बालविवाहाचं थोडेफार पहिला 13-14, म्हणजे मी सुरुवात केली त्यावेळेस तर 7-8-9 वर्षाचीच मुलगी असते ते लग्न करायची. आता 17-18 वर्षामध्ये ते केले जातात. काही आमच्या अपरोक्ष पण चोरून केले जातात. आम्ही म्हणतच नाही केले जात नाही म्हणून, खूप सारे चोरून पण केले जातात दुसऱ्या. आणि लोकांना, पोलिसांना जरी सांगितलं तरी पोलिसांचं काय त्यांना घेणं देणं नसतं. त्यांचं म्हणणं की तुम्ही कार्यकर्त्यांना असं करा, तुम्ही जिल्हा बदला आणि जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन लग्न करा, म्हणजे तिथं आमचा संबंधच होत नाही. ही भूमिका शासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी बदलली पाहिजे. खऱ्या अर्थाने गरज आहे. मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. माझं म्हणणं हे आहे की सुनीता भोसले एक कार्यकर्ती झाली आणि आदिवासी समाजातल्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. तर माझे नेहमी प्रयत्न असतात की
पारधी समाजातून पण होईना, भिल्ल समाजातल्या पण मुलांमधून पण माझ्यासारखी सुनीता भोसले खूप घडावात. आणि म्हणून बालविवाहाचं प्रमाण आम्ही केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बालविवाहामध्ये आमच्याकडे पारधी समाजामध्ये असं आहे की मुलींचा हुंडा घेतला जातो. जसं की पारधी समाज आहे, तर समजा मी सुनीता भोसले, माझं लग्न करायचं आहे, तर माझं लग्न करायचं म्हटल्यानंतर मला नवरदेवाने हुंडा दिला जातो. आता काही MSW MPhil PhD करणारी लोक म्हणतात विकतात, पण ही विकतात हे मी चुकीचं म्हणू शकते. कारण आज जरी शासनाचा जरी हुंडा बंदीवर कायदा, हुंडा घेण्यावर काय बंदी असली तरी मला माहिती, म्हणजे मी 100% सांगते, म्हणजे पूर्ण होश हवाशमध्ये सांगते की लोक आजही हुंडा घेतात. जरी हुंडा बंदी झाली तर हा ठीक आहे, 100 मधले 25% लोक घेत नाही, हा त्यांचा मोठेपणा किंवा त्यांना ते कायद्याचा आदर करतात, अशा लोकांचा मी आदर करते. पण 75% तर लोक हुंडा घेतात, म्हणजे घेतातच. तर पारधी समाजामध्ये पण असाच मुलीचा हुंडा घेतला जातो. जर मुलीचा हुंडा घेतल्यानंतर ती मुलगी भविष्यात 5-10 वर्ष किंवा 3-4 वर्ष नवऱ्यापाशी नांदली आणि तिला परत त्या नवऱ्याचं तिचं नाही पटलं, तर तो हुंडा परत व्याजाने घेतला जातो. जसं की समजा एखादी मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं, तिला 2-3 मुलं झाले त्या मुलांपासून, तर तिने हुंडा व्याजासहित द्यायचा त्या मुलांना. समजा 25,000 घेतले तर 25,000चे व्याज परत तिला माघार, 25,000च्या व्याज 10 रुपये टक्क्यांनी लावून असं त्या नवरदेवाला तिने माघार द्यायचं. जेवढी मुलं झाल्यात, म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल, ही सगळी नवरदेवाला द्यायची. म्हणजे मी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस काम करत होते ते एक केस आमच्याकडे अशी आली की बाबा मुलगी आहे आणि तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचं आणि नवऱ्याचं तिचं त्यांचं म्हणत आम्हाला वेगळायचं. मग त्यांनी असा निर्णय घेतला की बाबा ठीक आहे, जात पंचायत बसली. त्यावेळेस जात पंचायती कायदा किंवा एवढी मला पण समज नव्हती, पण माझ्यासाठी एक शिकण्यासारखं होतं म्हणून मी ते पाहत होते आणि मला समजून घ्यायचं होतं याच्यातून काय चाललंय म्हणून. तर त्यांचा जात पंचायतीचा असा निर्णय ठरला की ज्यावेळेस ह्या मुलगी डिलिव्हरी होईल, तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर 5 दिवसाचं ते बाळ नवऱ्याला द्यायचं. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीचा काही हिस्सा, म्हणजे काही हिस्सा तो आमच्या पण वाटेला आलेला आहे. जसं की पुरुष प्रधान काही ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती आम्ही म्हणू शकत नाही की यांच्या खूप सारे पोलीस टार्चरांच्या केसेस होतात आणि यांचा स्वभाव बदलतो. मग हे रानामध्ये राहतात, घरामध्ये चिडचिड करतात किंवा मुलींवर खूप हे करतात, पण त्यांच्या पण वाटेला कुठंतरी दुःख आलेलं असतं. आणि काही समाजाच्या ज्या जात पंचायतीच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पद्धतीने त्यांच्यावर लादलेल्या गेलेल्या आहेत. तर त्या सगळ्या बंद करण्यासाठी आम्ही खूप सारे प्रयत्न करतो. आणि आज बालविवाह, मी माझ्या फील्डवर माझी जेवढी गावं आहेत एकही बालविवाह होऊन देत नाही आम्ही. आणि आज सगळ्या मुली माझ्या 11वी-12वीच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की बदल कसा होऊ शकतो, बदल फक्त शिक्षणाने होऊ शकतो. मग शिक्षण हे दिलेच पाहिजे, पण नुसतं शिक्षण न देता त्याच्यामध्ये बाबासाहेब फुले आंबेडकरी पुरोगामी विचार पण झाले पाहिजे. सावित्रीमाई कळली पाहिजे. इथं शिक्षणावर कोणी काम केलं, सावित्री केलं. कारण खूप साऱ्या असं बघितलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने काही म्हणजे काही माहिती ही सांगितली जाते. जसं की मी नेहमी सांगत असते की शिक्षणावर काम सावित्रीमाईंनी केलं. हे ज्यावेळेस मला बाबासाहेब कळले त्यावेळेस मला कळालं की शिक्षणावर सावित्रीने काम केलं. परंतु असं आहे की इथलच्या चुकलं माझं, मी थोडंसं विचारत होते. इथं शिक्षणावर काम हे सरस्वतीने केलं, सरस्वतीने. आणि नंतर मी ज्यावेळेस फुले आंबेडकरी विचार मानायला लागले त्यानंतर मला कळलं की इथं जी खरी जननी आहे, ज्याचं खरं काम आहे, त्या सावित्रीबाईंनी इथलच्या मुलीच्या शिक्षणावर काम केलेलं आहे. मग त्या सावित्रीबाई पण आपल्या भटक्या मुक्तांच्या, आदिवाशांच्या आमच्या मुलीला कळल्या पाहिजे. नुसतं शिक्षण घेऊन महत्त्व नाही, कारण शाळेचं आणि शाळेमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील आणि सगळ्याच तुमच्या विचार तिथं पोहोचवले जातात असं नाही. पण ज्या काही संघटना संस्था ज्या काम करणार आहेत त्यांनी नक्की त्यांच्या फील्डवर ह्या सगळ्या मुलींना सावित्रीबाईंनी काय केलं काम हे सांगण्याची गरज आहे. ते सांगण्याचे आम्ही हे काम करतो. आता दुसरं आम्ही काम करतो शासकीय योजना. आता महाराष्ट्रामध्ये दोन पारधी आणि भिल्ल समाजासाठी 2 खूप साऱ्या महत्त्वाच्या योजना आहेत. थोडं पंखा आवडतो. 2 खूप
ह्या आहेत योजना आहेत, जसं की शबरी आवास योजना आहे जी भिल्ल समाजासाठी आहे, आणि पारधी विकास आराखडा म्हणून आहे. तो पारधी विकास आराखड्यामध्ये खूप सारं बजेट आहे पारधी समाजाला. 2022 पर्यंत शासनाचा जी आर आहे की भारतामधला एकही माणूस बेघर राहणार नाही. परंतु शासनाची योजना कशा पद्धतीने म्हणजे ते चांगल्या पण आहेत आणि वाईट पण आहेत, हे काम करताना कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात लक्षात येतं की कशा पद्धतीने त्या चुकीच्या आहेत किंवा त्या कशा पद्धतीने अंमलात येणारच नाही. तर त्याच्यासाठी खूप साऱ्या अडचणी असतात, जसं की जागेचा आहे, जातीचा दाखला आहे. इथं जातीचा दाखला जर तुम्हाला काढायचा असेल एका कुटुंबाला, एका व्यक्तीला, तर तुम्हाला एकूण 60 वर्षाचा पुरावा द्यावा लागतो. देशाला स्वातंत्र्य मिळून झाले तेवढेच वर्ष. आजही माझा समाज पारधी आणि भिल्ल कुठं राहतो, कुठं जगतो, कुठं खातो, कसा जगतो, कुठं जेलमध्ये जगलाय की मेलाय कुणाला माहीत नाही. आणि आमच्या आजही नोंद नाही. आमच्यामध्ये माणूस जन्मला कुठं आणि तो पुरला कुठं याची नोंदच नाही शासकीय दप्तरामध्ये. तर आम्ही आमचं नागरिकत्व कसं सिद्ध करणार, कसं सांगणार आम्ही शासनाला, आणि कुठं कोणत्या ग्रामपंचायतीत आम्ही नोंद करणार. जरी एखादा पारधी किंवा भिल्ल समाजाचा माणूस मयत झाला, एकतर पारध्यांना शिवऊ पुरलं जातं आणि भिल्लांना कुठंतरी नदीच्या काठा पुरलं जातं. आता नदी ही कोणत्याही गावाची हात नसती. नदीसाठी ते वेगळं एक खातं आहे आणि शिवासाठी हे एक वेगळं खातं आहे. मग आम्ही कुठंच बसत नाही, गावामध्ये बसत नाही ना, जंगलामध्ये पण बसत नाही, तर आम्ही कुठून 60 वर्षाचे पुरावे देणार. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या शासकीय योजना पोहोचत नाही. शासकीय योजना तर माझ्या मते अशी ढोपराला गुळ चिटकवणं आहे की ढोपराला गुळ लावलं आणि चाट म्हणणं जी म्हणे तुम्ही, ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि गुळ आम्हाला भेटत नाही, अशा पद्धतीचं आहे. परंतु ह्या सगळ्या कामाच्या माध्यमातून, मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, आम्ही नंतर मग मी खूप साऱ्या लहानपणापासून मला आठवत नाही मी एवढे मोर्चे काढले, धरले, आंदोलन केले. परंतु माझ्या असं लक्षात आलं की खूप सारे यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा यांना आपल्या वस्तीवर घेऊन जावा आणि आपले प्रश्न, आपले मुद्दे, आपण कसं जगतो हे शासकीय अधिकाऱ्यांना तिथं दाखवले पाहिजे. म्हणून आम्ही खूप साऱ्या महापुरुषांच्या, जसं की सावित्रीबाईंची जयंती असेल, संविधान दिवस असेल, महिला जागतिक दिवस असेल, आम्ही कुठंही म्हणजे आमच्याकडं शहरामध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या मंगल कार्यालयामध्ये आम्ही कुठंच सादर करत नाही. आम्ही एखाद्या पारधी किंवा भिल्ल वस्तीवर हे कार्यक्रम घेतो आणि तिथं तालुक्याचे जे मेन अधिकारी असतात, तहसीलदार असेल, BDO असेल, PI असेल, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना वस्तीत घेऊन जायचं आणि त्यांना आपल्याच व्यासपीठावर येऊन आपणच काही त्यांच्याकडे मागण्या करायच्या. आणि खूप साऱ्या पद्धतीने म्हणजे आम्ही हे 2 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 1000 लोकांना जातीचे दाखले काढून दिले. आणि जे कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जे थोडंसं कार्यक्रमामध्ये बदल केलं, शासकीय अधिकाऱ्यांना थोडंसं कार्यक्रमाला आमच्या व्यासपीठावर आणून, तर 35 गावामध्ये आमच्या पारधी आणि भिल्ल समाजासाठी ठराव मंजूर केले जागेसाठी. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या खूप साऱ्या लोकांचा म्हणजे आज फायदा होईल. परंतु काम करण्याची एक पद्धत असते आणि आम्ही ते एक पूर्णपणे मग चांगल्या पद्धतीने, मग त्याच्यामध्ये काही पुरोगामी विचारी काम करणारे काही संघटना असतात, काही वक्ते असतात, हे खूप सारे म्हणजे सावित्रीबाई मी एकटी सुनीता समाजाला नाही सांगू शकत, तर खूप सारे वक्ते आहेत. वक्त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करते की ते आमच्या कार्यक्रमाला येतात आणि आम्हाला बाबासाहेब, सावित्रीबाई ह्या सगळं शिकवतात, राजश्री शाहू महाराज शिकवतात, इतरचे अॅट्रॉसिटीचे कायदे शिकवतात, पोलिसांनी अत्याचाराचे शिकवतात, त्या सगळ्यांचं. आणि कुणालाही आम्ही 1 रुपया देत नाही, कारण आमच्याकडं जो वक्ता येईल त्याच्याकडूनच आम्ही मदत करतो, त्यांच्याकडूनच जेवणाचा किंवा काही पण त्यांनी पदर याचे त्यांच्या खर्चाने आणि आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची आणि आम्हालाच देऊन जायचं. एकतर आमच्या मुलांना बिस्किटं देऊन जायची, वह्या देऊन जायच्या, पाट्या देऊन जायच्या किंवा पेन देऊन जायचं. असं ह्या पद्धतीने आम्ही म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की फंड असेल तरच तुम्ही खूप मोठे कार्यक्रम घेऊ शकतात, पण मी सांगते की फंड नसले तरी कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतात. फक्त आपली तयारी असली पाहिजे की आपण किती सक्षमपणे आपण आपल्या फील्डमध्ये काम करतो. आणि खऱ्या अर्थाने सांगते मी तुम्हाला खूप एक ॲक्टिव्ह पद्धतीने म्हणजे आज आमच्याकडे 1000 जातीचे दाखले ज्या पारधी समाजाला. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक माकुले बन्सी काळे नावाचा एक पारधी समाजाचा माणूस आहे. त्याला एक 60-50 वर्षापूर्वी घरकुल आलतं आणि घरकुल आल्यानंतर त्याला स्वतःचा जातीचा दाखलाच नव्हता. त्याला जात सिद्ध करण्यासाठी तो एक 60-70 वर्ष 50 वर्ष तो म्हातारा झटत होता.
परंतु आम्ही आमच्या ह्या संस्थेच्या माध्यमातून, आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून, म्हणजे आम्ही त्याचं कौतुक घेत नाही, परंतु आम्हाला एक आनंद होतो की आम्ही अशा माणसांना मदत करू शकतो की त्याला 80-90 वर्षी जातीचा दाखला भेटला आणि पारधी आवास योजनेमध्ये त्याचं घरकुल आता याच्यामध्ये बसतंय, म्हणजे ठराव प्रस्ताव पाठवलाय आणि ह्या ह्या 2020-21च्या याच्यामध्ये त्याचं पारधी आवास योजनेमध्ये त्याचं घरकुल बसतोय. अशा पद्धतीने कामं केली पाहिजे आणि खूप सारी गरज आहे. आपण नेहमीच हे म्हणतो की की आपल्याला एक सवय लागली, आमचे हे मुद्दे आम्ही कसं करणार तसं करणार, पण पर्याय शोधले पाहिजे. तुम्ही जोपर्यंत पर्याय शोधत नाही, तुम्ही वेगळ्या पद्धतीचे स्ट्रॅटेजी अपनावत नाही, तोपर्यंत तुमचं काम पण होणार नाही आणि तुम्हाला तुमच्या कामाची पण पावती मिळणार नाही. पण त्या कामासाठी माणूस, म्हणजे मला सुनीता भोसलेला ज्यावेळेस मला विचारतात लोक की तुमचं शिक्षण काय आहे, तर मी स्वाभिमानाने सांगत असते की माझं 5वी शिक्षण झालेलं आहे, मी आता BA करते. मला कधीच लाज वाटत नाही. तसं कार्यकर्त्यांनी पण ठरवलं पाहिजे की आपल्याला हे काम करायचं आणि किती प्रतिकूल परिस्थिती असून द्या, पण त्याच्यातून आपल्याला पुढं जायचंय. आणि खऱ्या अर्थाने सांगते, यश हे नेहमीच असतं, कारण तुमच्यासोबत तुम्ही ज्या महापुरुषांना मानताना त्या विचारामध्ये एवढी ताकद आहे की ते कशामध्येच नाही. म्हणजे मी सुनीता भोसले ज्या महापुरुषाचे विचार मानते, त्या महापुरुषांच्या विचाराचे म्हणजे खूप मोठा वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे आणि त्या विचाराचे खरंच म्हणजे त्या विचाराचे काय म्हणून मला शब्द आठवत नाही, परंतु खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने काम करतो. आता राजकीय परिस्थितीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जात पंचायती म्हणजे शोकांतिका आहे. नरेंद्र दाभोळकरांसारख्या माणसांचा इथं बळी गेलेला आहे जात पंचायतीच्या कायद्यासाठी. परंतु भटकेमुक्तांमध्ये किंवा आदिवाशांमध्ये आजही खूप साऱ्या प्रमाणामध्ये जात पंचायतीचा पगडा आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की जात पंचायतीचे जे पाटील आहेत त्यांचं आणि पोलीस स्टेशनचं खूप जवळचे संबंध असतात. म्हणजे सांगू नये आपण हे विषय, पण काही सत्य परिस्थिती पण आपण सांगितल्या पाहिजे की जरी कायदा असला, आजपर्यंत सगळ्या समाजातल्या जात पंचायतीवर गुन्हे दाखल झाले, पण पारधी समाज असा जात पंचायतीचा पाटील आहे की त्यांच्यावर आजही गुन्हे दाखल होत नाही. कारण जात पंचायतीवर जर जात पंचायतीच्या पाटलाविरुद्ध जर एखाद्या कार्यकर्त्यांनी, एखाद्या पुरुष आणि स्त्रियांनी जर आवाज उठवला तर त्यांना आतून धमकी दिली जाते की तुमच्यावर चोरीचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले जातील. कारण त्यांचं नातं हे पोलीस स्टेशनचे खूप निगडीत असते, कारण त्यांची मिलीभगत असते. मी तर असंच म्हणेन. जात पंचायतीला हे सगळे खुलेआमपणे, म्हणजे आम्ही ज्या जात पंचायती, आता आम्ही आमच्या फील्डवर किंवा आम्ही आमच्या भागामध्ये जात पंचायतीला विरोधच करतो. आणि जात पंचायतीच्या सगळ्यात जास्त जर वाटोळं केलं असं इथलचं पारध्यांचं, तर फक्त जात पंचायतीने आणि इथलच्या पोलिसांनी. खरं सांगते मी तुम्हाला, एकदम प्रामाणिकपणे सांगते की पारधी समाजाचं जर वाटोळं केलं असेल तर आमच्याच पारधी समाजातल्या पाटलांनी आणि इथलच्या गृह खात्याने सगळ्यात जास्त मोठा आरोप आहे माझा. आरोप नाही की मी मनापासून सांगते की ह्या लोकांनी आमचं वाटोळं केलं. यांना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये एखादा दरोडा पडला की खूप साऱ्या संघटना संस्था, खूप साऱ्या पक्षाची लोक मोर्चा काढतात, पोलीस स्टेशनला एक दबावगट आणतात आणि यांना कोणता तरी गुन्हेगार दाखवायचा असतो आणि गुन्हेगार दाखवायचा असतो म्हणून हे कोणत्या तरी 10-5 गावातून पारधी समाजाची लोक, पुरुष मंडळी गोळा करतात, जेलमध्ये टाकतात आणि जे वातावरण तापलेलं आहे ते एकदम शांत करतात आणि लोकांना सांगतात की पारधी समाजाचा आरोपी आहे आणि पारधी समाजाने हा दरोडा केलेला आहे, त्याचा तपास 0 असून द्या, म्हणजे तो गुन्हा त्या माणसाने केलेला नसून द्या, परंतु तपासामध्ये असं सांगितलं जातं किंवा तो मॉब शांत करण्यासाठी. आणि मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे हा होतो की खरंच ही लोक खरंच चोर आहेत आणि यांनी खरंच हे गुन्हेगार आहेत. गाव पातळीवर मी माझ्या बाबतीमध्ये सांगते, मी ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते, माझ्या गावामध्ये कधीतरी असे होतातच चोऱ्या आणि मग गावातला प्रत्येक जण म्हणणार की अरे आपल्या गावात सुनीता भोसले आहे आणि ती खूप मोठी कार्यकर्ती आहे आणि आपल्या गावात चोर येणारच नाही. म्हणजे किती शोकांतिक आहे की माझ्या गावाचा सुद्धा हाच समज आहे की आपल्या गावात चोरी होणारच नाही, आपल्या गावात दरोडे होणारच नाही आणि आपल्या गावात जरी दरोडे झाले तर सुनीता भोसले दुसऱ्या दिवशी आरोपी पकडून दी. म्हणजे किती वाईट वाटतं की म्हणजे लोकांच्या माइंडमध्ये बसलं की इथं फक्त आणि फक्त पारधीच हा चोर आहे.
आज जर पारध्यांची परिस्थिती बघितली, भिलांची परिस्थिती, भिल्ला समाजांना पण गुन्हेगार मानलं जातं. आमच्याकडं तर तीच परिस्थिती आहे. कुठं मोटरी, कुठं काही चोरी गेले तर पारध्यांनाच, कुठं शेतीतलं गेले, कुठं शेतीतल्या वस्तू चोरीला गेल्या तर भिल्ल समाज, पारधी समाजांना चोर समजलं जातं. परंतु लोकांनी हा एक ग्रह केलेला आहे की पारधी चोऱ्या करतात. परंतु मला असं 18 जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काम केलं तर मला असं कुठं दिसलं नाही की बाबा खरं पारधी समाजाने, म्हणजे इतर नाही का आपण, आम्ही पेपर वाचतो किंवा राजकीय लोकांच्या जे घोटाळे आहेत ते बघते मी की कसे त्यांनी घोटाळे केले, किती त्यांच्या प्रॉपर्टी आहेत, किती बंगले आहेत, किती बँक बॅलन्स आहे, किती बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. एखादा घोटाळा जर एखाद्या विरोधी पक्षनेत्याने जर उघडकीस आणला तर त्याची प्रॉपर्टी मोजतं ते CBIच्या नाकीनळ येतं. हे आपण बघतो, हे आज सध्या घडतंय. पण तसं पारधी आणि भिल्लाच्या बाबतीमध्ये अजिबात नाही. पारधी समाजाला कितीतरी, म्हणजे माझ्या फील्डवर तुम्हाला कितीतरी उदाहरणं दाखवू की पारधी समाजाला न केलेल्या गुन्ह्यामध्ये तो जेलची हवा खातो आणि पिढ्या तो तिथे जेलमध्ये एकतर जामीन भेटत नाही, एकतर पैसे नसतात, बालविवाह मुलींचे करावं लागतं, मुलगी एकतर वयात नसतं तिचं लग्न करून द्यावं लागतं, एकतर बापाला सोडवण्यासाठी मुलं शाळेत जरी असली तर नगर आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शाळेतली मुलं घेऊन बापाला सोडवण्यासाठी सिग्नल्सवर जाऊन भीक मागावं लागते. म्हणजे ह्या खरंच खूप म्हणजे भयान वाटतं. म्हणजे कधी लाज वाटते मला ह्या सगळ्यांची की खरं यांनी सोडल्यात का मनातून ह्या गोष्टी, की खरं आमचा कुणी विचार करतं का नाही. तर खऱ्या अर्थाने आम्हाला एखाद्या म्हणजे बोलू नये आपण, बोलायची म्हणजे पाळी येते. खरं मनातून लाईव्हद्वारे हे सगळं प्रगट होतं. कारण आपण ज्यावेळेस बघतो की बाबा कुठं जर गेलं तर पारधी आणि भिल्ल चोर आहे, त्यांची परिस्थिती काय आहे, 3 दगडाच्या आजच्या लॉकडाऊनच्या काळामधली परिस्थिती काय आहे, कसे भयान वास्तव आहे पारधी आणि भिल्ल समाजाचे. खायला नाही, झाडाचा पाला शिजवून खातात बिचारे. म्हणजे इथं खूप साऱ्या संघटनेने मला मदत केली आणि मी माझ्या फील्डवर काही किट वाटले. पण एक किट म्हणजे त्यांची गरजच नाही, कारण त्यांच्या गरजा, एका कुटुंबाच्या गरजा खूप असतात आणि आपण त्या सगळ्या पूर्ण नाही करू शकत. आणि मग असं वाटतं की बाबा एकट्या बाबासाहेबांनी हे सगळं केलं, आपण कितीतरी बाबासाहेबांनी निर्माण केलेली लोक आहोत, मग आपण का बदल करू शकत नाही. कारण आपल्यामध्ये आपण फक्त आणि फक्त कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये आपलं काम फक्त मर्यादित ठेवतो. ते मर्यादित न ठेवता आपण सगळ्या समाजासाठी काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. बघ किती वेळ. खरं कुणाचे प्रश्न असले तर प्रश्न सांगशील मला. किती तास झाला. प्रश्न असले तर प्रश्न मला विचारशील, सांगशील प्रश्न. खरं तर मी खूप सारे आभारी आहे मला इथं बोलण्याची संधी दिली. आणि पावसाचं खूप सारं वातावरण आहे, त्याच्यामुळे नेटचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं मला कुणी जर काही प्रश्न विचारलेले असतील तर मी नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देते. माझा कार्यकर्ता आहे विकास जाधव म्हणून, तो सांगतोय मला. जात पंचायतीवर तसा कायदाच आहे. कुणाचा आहे ते? लोमटे सरांचा प्रश्न आहे की लोमटेताईंचा प्रश्न आहे की जात पंचायत बंद करावी. खरं मला पण वाटतं मनापासून जात पंचायतीवर कायदा पण आहे, पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला आत्ता सांगितल्या पद्धतीने पोलीस यंत्रणेने पण थोडंसं त्याच्यामध्ये एक ठोस पावलं उचलली पाहिजे आणि जात पंचायतीच्या कायद्याचा जास्त प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. जसं की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची ट्रेनिंग देण्याची गरज आहे. ज्या जात पंचायतीमधल्या ज्या जातीतल्या म्हणजे भटकेमुक्त्यातल्या समाजामध्ये जात पंचायती भरतात, त्या जात पंचायतीतल्या कार्यकर्त्यांना एक असा निर्माण केला पाहिजे, मुलं की त्यांनी जात पंचायतीच्या विरुद्धामध्ये काम केलं पाहिजे. विचारचं आता पारधी व कुणाचा प्रश्न आहे? आवड साहेबांचा प्रश्न आहे की पारधी व भिल्ल समाजाची सध्या पारधी समाजाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे आजच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये
उपासमारीची वेळ आहे त्यांच्यावर. ऑनलाईन शिक्षणाची जी पद्धत आहे ती मुलांना त्याचा एक फायदा नाही आहे, कारण ऑनलाईन शिक्षण घेण्याची अजिबातच साधन सामुग्री नाही आहे आमच्याकडं. एकतर आपल्या आश्रमशाळा किंवा हॉस्टेल नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे पारधी आणि भिल्ल समाजाची परिस्थिती आजही आम्ही 50 वर्ष मागं आहोत. म्हणजे स्वातंत्र्याच्या काळानंतर सुद्धा आम्ही 50 वर्ष मागच आहोत. म्हणजे शिक्षणातून असेल, रोजगारातून असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, प्रत्येक गोष्टीतून मागं आहोत आम्ही. पारधी वस्तीमध्ये अंधश्रद्धा भरपूर आहे. पारधी समाजामध्ये खरं तर मी कुणाचा प्रश्न आहे? लोमटेताईंचाच परत प्रश्न आहे की पारधी समाजाच्या खूप साऱ्या अंधश्रद्धा बरोबर आहे. त्या अंधश्रद्धा खूप आहेत, मान्य आहे मला. परंतु त्याच्यावर काम करण्याची जी गरज होती वेगळ्या वेगळ्या गाव पातळीवर म्हणा, म्हणजे सामाजिक राजकीय सगळ्यांच्याच याने, तर त्या पद्धतीने ते काम झालं नाही. म्हणूनच मी माझं विंचवाचं तेल नावाचं हे पुस्तक हे 2019 मध्ये प्रकाशित केलं. पण त्याच्यामध्ये पण पारधी समाजाच्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी बाहेर लोकांना म्हणजे चुकीच्या पद्धतीने लोक याला घेतील, ते हे मानायला नव्हते पाहिजे. परंतु पिढ्यानपिढ्या महिलांनी आम्ही भोगलेलं आहे. मी सुनीता भोसले, जर मी पारधी समाजातल्या मुलाशी लग्न केलं असतं, म्हणजे खूप सारे क्लास म्हणा अधिकारी मुलं मला पण बघायला आले, पण मी त्यांना नाकारलं. कारण एकाची सुद्धा मानसिकता नव्हती की पारधी समाजातल्या ज्या संस्कृती आहे, अनिष्ट रूढी परंपरा आहे ते सोडण्याची. आणि खूप साऱ्या म्हणजे त्या पुस्तकाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची मी ती मांडणी केलेली आहे. भविष्यामध्ये कधी जर कुणाला म्हणजे ऑनलाईन ॲमेझॉनवरती पुस्तक आहे, कुणाला जर वाटलं वाचावं तर ते नक्की म्हणजे वाचावं. नाहीतर ताई, तुम्ही पारधी समाजाची महाराष्ट्र राज्यामध्ये संघटन का नाही केली? त्यांचा नका, तीनदा दुसऱ्यांचे प्रश्न विचारले होते. मला ह्या लाईव्हमध्ये जे माझे मुद्दे आहे, सध्याची पारध्यांची व भिल्लाची स्थिती आहे ती मांडण्याची कुठेतरी संधी दिली, त्याच्यामुळं मी सगळे आयोजकांचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय लहुजी, जय आदिवासी.